आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बारके शेठ, अक्षरा मॅडम कडे बघा. अहो त्यांनी डोसकर इस्तू का ठेवलाय? काय झालं असेल? नुसता इस्तू नाही ठेवला, जाळंदूर संघच होणार आहे. अयो बारके शेठ, त्या इकडेच यायला लागले ती. होय काय? आयो आता पार मेलो मी. अरे बाबा, हो तुमच्या संग मी आम्ही मेलो. तुझं काय? तुला कसलं ब्या? तू तर संन्याशी आहेस ना. तुम्हाला आगीचं कसलं ब्या? आज सहा नेमकी नाही तुम्हासनी. ए भावा, त्या इथंच यायला लागल्यात. तुम्ही आधी पळा, नाहीतर त्या हाणतील तुम्हासनी. चला चला चला. छोटे मालक थांबा. बारके शेठ, लाल दिवा लागला. आता हाय तसं एका जागेवर थांबावंच लागते. हाय का हाय का? लाज वाटते का तुला? कसला मर्द आहेस, एका हाकेत गार पडतोयस. काय करू, मॅडमचा धाक वेगळाच आहे. छोटे मालक दूर. संन्यासी गप्प बसा. घरात काय चाललंय त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाहीये ना. आता तुम्ही मॅडमना आधार द्यायला हवा. हे असं लहान मुलासारखं वागून का त्यांचा त्रास अजून वाढवताय? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. काय झालं हाय घरात? आणि आई साहेबांनी काय झालं हाय यातलं आम्हासनी काय बी माहित नाही. बरोबर आहे, कसं माहिती असेल? त्यासाठी जबाबदारीने वागावं लागतं. घरात काय सुरू आहे ना त्याचं भान असावं लागतं. हे असे कपडे घालून पळ नाही काढू शकत तुम्ही. आधी कपडे बदलून या, मग मी तुमच्याशी बोलेन. आम्ही ही कापडं बदलणार नाही आणि तुम्ही आमच्या जवळ येऊ नका. मला काही हौस नाहीये तुमच्या जवळ यायची. आम्हासनी सांगा, काय गोंधळ झालाय घरात? आई साहेब बरे आहेत ना? अहो सांगा की काय झालं हाय? काय सांगू? प्रताप काकांनी दारू पिऊन सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. काय? हे कसं शक्य आहे? या घरात काही शक्य आहे? तुम्ही हे असं वागाल ही तरी अपेक्षा कुठे केली होती कोणी? तसंच काकांचं. या सगळ्याला ना तुम्ही आणि तुमचं नाटक जबाबदार आहे. हे बघा, उगा काय बी बोलू नका. छोटे मालक, तुम्ही जे काही वागताय त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार केलाय? जरा शांतपणे बसून ह्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या मनाला येईल तसं वागताय, त्यामुळे घरातली काही लोकही मनमानी करत सुटलेत. तुमच्यासाठी हे किती महत्वाचं आहे मला माहित नाही, पण या सगळ्यात मॅडम खूप दुखावल्या जात आहेत. त्या खूप खचल्यात आहो. त्यांचा तरी विचार करा. इथून पुढे कुठलंही पाऊल उचलताना तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांना थोडं तरी समजून घ्या. तुम्ही उगा भाषण झाडू नका. आम्हासनी आमच्या आई साहेबांची काळजी आहे. आणि तुम्हासनी एवढी काळजी असेल ना तर आमच्या संघ लग्नासाठी तयार व्हा. मग आम्ही हे नाटक बी बंद करतो आणि ही कापडं लगेच बदलतो. उगाच काहीतरी बोलू नका आणि कसली अपेक्षा तर मुळीच करू नका. हे या जन्मात शक्य नाही. काका, काका. सुंदर, अरे हा का काय मारत? झोप लागली त्यांना. वा वा वा, आमच्या झोपा उडवून काका इथं निवांत झोपलेत होय? उठवा त्यासनी, मला त्यांच्या संग बोलायचं आहे. गप्पस की जरा. काका, उठा की. ओ काका उठा. सुंदर,
का रे बाळा असं तावा तावानं का आलायस? अहो निस्ता नाही आलाय, डोसक्यात बत्ती घालून आलाय. तुमच्यासारखी गॅस देणारी माणसं आजूबाजूला असल्यावर पत्ती पेटणारच की. माझं लगीन होऊ दिलं नाही आणि आता संन्यास घेतोय तर त्याला बी नाही म्हणताय. मग काय करू काय म्या? तुमच्या नेमक्या माझ्याकडनं अपेक्षा काय आहेत? सुंदर, अरे काय करतो तू असं? अरे राजा, माझ्या या हातानं दादाच्या मगरी तुला फुलासारखं जपलंय म्या. तुला जन्मल्यापासून काय बी त्रास व्हायला नको म्हणून मी खबरदारी घेतलीये. अरे तू, अरे डोसक्यात राग घालून असं बोलायला लागलायस? बघ, तू अगोदर शांत हो आणि डोसक्यावर बर्फ ठेवून नीट विचार करून मला सांग, मी खरंच चुकतो काय रे? चुकत नसशीला की, पर माझा निर्णय बी मला घेऊ देत नाही. समजामध्ये मोडता आणताय. म्या? अरे म्या कशाला मोडता आणू सोन्या? ए बघ सुंदर, तुझं लगीन दामधुमीत व्हावं असं मला बी वाटतंय की, पण तू नीट विचार करून मला सांग, अरे बाहेरची कोण बी पोर घरात येणार आणि आपल्या रीतिरिवाज तिला आल्या नाहीत आणि आपल्याच डोसक्यावरती मिरा वाटायला लागली तर? म्हणून माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू घरातल्याच पोरीशी लगीन कर, म्हणजे ती तुझी काळजी तरी घेईल. हो, आणि तू बघितलंस ना, अरे बाहेरची पोर घरात येऊन लग्ना अगोदर आपल्या पैशावरच डोळा ठेवून होती ती. अरे घरातली पोर असेल तर पैशापेक्षा आपली काळजी जास्त करल. काका, घरचं आणि बाहेरचं असं काय बी नसतंय. जी पोरगी आपल्याला आवडती तिलाच आपलं म्हणणार नव. पर तुमचं कसं आहे, जी पोरगी मला आवडती ती तुम्हासनी आवडत नाही आणि जी पोरगी तुम्हासनी आवडती ती मला आवडत नाही. हे जर असंच चालणार असेल तर मी संन्यास घेतलेला काय वाईट आहे? पण तरी बी हे बघ सुंदर, तुझं ना येच पटत नाही मला. अरे मी दारू पिलो ती आनंदात नाही र, तर तुझ्या काळजीनं, तुझ्या कुर्तुतीने लय दुःख झालं बघ मला. अरे तुला एवढं समजावून सुद्धा तू असा निर्णय घेतोस, म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो असं वाटायला लागलंय मला. कुठं कमी पडलो रे आम्ही तुला वाढवण्यात? राहू द्या राहू द्या, उगाच प्रेमाचं नाटक. मी हा तुम्हा समजसनी चांगलंच ओळखलं आहे. तुम्ही समधी लोक ना स्वार्थी हायसा. आपल्याच पोळीवर तूप वाढून कसं घेता येईल याच्या मागे लागला आहेत तुम्ही. म्हणून आम्हाला वाटतं माझं लगीन यामिनीशी व्हावं आणि तुम्हासनी वाटतं माझं लगीन कामिनीशी व्हावं. पर या समध्यामध्ये तुम्ही माझ्या मनाचा विचार केला का? नाही. तुम्हाला जे हवं आहे तेच करण्याचे तुम्ही माग आहे, पर ते मी होऊ देणार नाही. मी शेवटचं सांगतो, या जन्मात तरी त्या दोघींपैकी मी कोणाशीच लगीन करणार नाही. आणि तुम्हाला त्यांचं लगीन लावून द्यायचं असेल तर बाहेरची पोरं बघून त्यांचं लगीन उरकून टाका, म्हणजे मला तरी मोकळा श्वास घेता येईल. अरे सुंदर, प्रत्येकाचं ना वेगळंच चाललं आहे. सौता सुबा आणि पांडू आबा. प्रत्येक जण म्हणतोय मॅच राजा. ही कापडं जेव्हापासून घातली आहेत ना तेव्हापासून ना इग्नच मागे लागलेत माझ्या.
आणि जिच्या पायी हे समज करायला लागलोय ती अक्षरा हिंग लावून मी विचारणा झाली आहे. आणि तिकडे काका आणि मामा नवाज घोळ करायला लागलेत आणि ह्या समजामध्ये बिचारा आईला त्रास होतो. आता ही कापड बी बदलता येईना झाल्यात आणि अक्षराचं मन मी बदलता येईना झाले. काय करू कायच सुचना. वा 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 लय भारी दिसतोय त्या कापण्यांमध्ये बघ. अरे नुसता भारी दिसून काय उपयोग आहे. जिच्यावर चमक पडायला पाहिजे ती माझ्याकडे बघना झाली या. मग काय नुसता फॅशन शो करायचा आहे वय. अरे भाई की आपलं बी तेच ठरलं होतं ना की जो पातूर अक्षरा वय म्हणत नाही तो पातुरे कपडे उतरायचे नाही. अरे तो पातुरणा पोचर होईल या कापडांचं. हाऊ दे की. अरे होऊ दे काय होऊ दे. आईचे कसं हाल होत आहेत बघतोयस ना. हे बघ तू ही कापड उतरवलीस काय आणि नाही काय जो पातूर तुझं लगीन होत नाही तो पातूर आई हाल करून घेणारच आहे. म्हणजे हे असंच चालणार होय. नाही काहीतरी आयडिया करू. सांगतो तसं कर. इकडे हं? इकडे ये. अयो ही भारी आडी दिलीस र. ती टाळी. चला का मला. हा छोटे मालक, छोटे मालक. अक्षराचा आवाज. अरे मला तुझे भास होत्या ते होत्यातच आता अक्षराचाही भास व्हायला लागला की काय. असं टीव्हीत बघितलेलं म्या की साधू असं तपस्याला बसतात मग स्वर्गातनं बाहेर येतात आणि त्यांची तपस्या भंग करतात. माझ्या संग बी तसंच होणार आहे होय. तर म्या असं होऊ देणार नाही. छोटे मालक कुठे हरवलात. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाहीये. मला समजलंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून मी स्वतः तुम्हाला भेटायला इथे आलीये. हे बघा आम्हासनी समधी नाटकं कळत्यात. आम्ही भुलणार नाही. छोटे मालक लांब लांब संन्याशी हाय म्या. सावध राहा सुंदर. आज तुझं काय खरं नाही. ईश्वर तुमचं काही असतं. आमासनी सांगा तुमचा विचार अचानक कसं काय बदलला. तेच ना तुम्ही माझ्यामुळे संन्यास घेणं मला काही बरं वाटत नाही हो. मी ना खूप विचार केला आणि मग मला असं जाणवलं की मी जर स्वतःला बदललं नाही तर मीच चुकीची ठरेन. म्हणजे सवता वाईट ठरशिला म्हणून हे समजा चाललं होय तुमचं. माझ्यासाठी नाही. असं काय करताय. हे सगळं जे चाललंय ते तुमच्यासाठी चाललंय की नाही.
आणि मला वाटलंही नव्हतं की मी बदलेन. पण आता होतंय ना तुमच्या मनासारखं. चला आता कपडे बदला. लांब. संन्याशी हुशारच हायसा. म्हण कपडे बदला. आधी लग्नाला हो म्हणा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी लग्नाला हो म्हणावं तर आधी कपडे बदला. म्या म्हणतोय ते झालं पाहिजे, त्याशिवाय म्या कापड बदलणार नाही. तुम्ही इथनं जावा. आमच्या ध्यानाची वेळ झालीय. गेली वाटतं. हे भावा, अरे ही काय जातच नाही इथनं. अरे ती फसवायला लागली तुला. तू बळकटरा, खुंटा मोडू दे पण दाव तुटू देऊ नकोस. वय वय, म्या बी लय पवलेला आहे बघ. हे बघा, आमचा तुमच्यावर विश्वास नाही. आता तुमचा विश्वास बसावा म्हणून मी काय करायला. लांब. संन्याशी आलोच. हे घ्या, हे वाचा आणि यावरती सही करा. हे काय. करार आपल्या लग्नाचा. करार. आणि तुम्ही लिहिला. होय, मोडक्या तोडक्या अक्षरात का होईना पण आम्हीच लिहलाय. अक्षर मोडकं का असना पण नियम सरळ आहे. नियम कसले नियम. करारातले. नीट वाचा आणि सही करा, मग म्या कपडे बदलतो. असं वागवणार आता तुम्ही मला. आधी सही करा. अहो पण लांब. संन्याशी नाटक नकोय. सही करा. ठीक आहे, आता तुम्हाला कसं बदलते ना ते बघाच. करार करतायत. करारी सही. वहिनी, आता जरा शांत झोपून घे म्हणजे बरं वाटेल बघ. या पोरानं झोपच उडवली. पुढचा मागचा हा कसला बी विचार न करता असं कसं काय वागू शकतो मला तर कळनाच झालंय. कळतंय मला बी. अगं पण काय करणार सांग ना. आजकालची ना पोरच वेगळी आहेत बघ. कधी काय खूळ त्यांच्या डोक्यात बसल सांगता येत नाही. आपणच आपला वट ठेवायला पाहिजे त्यांच्यावर. मी काय म्हणते, तू ना दमदाटी करून खडसावून सांग सुंदरला, ही असली सोंगबिंग आपल्या घरात चालायची नाही. तुला थोडं कठोर व्हायला लागल. समज पटतंय मला, पर आता आणि पण कशासाठी. कुठेतरी माझं बी हात बांधलं गेलं ताई. तुझा हात कशा पायी बांधलेत. तुलाच समजा हक्क आहे. कसं आहे ताई, सुंदरनं शिल्पाचं लगीन आत्ताच मोडलं. त्यावेळी सुंदरला काय वाटतंय याचा विचार कोणी बी केला नाही.
आणि आता वाटतंय का त्याचं म्हणणं ऐकून त्याला समजून घ्यावं, तर अक्षरा मानायला तयार नाही. ताई, आई म्हणून त्याची मानसिकता त्याच समजून घ्यायला हवी ना. ते बी खरंच आहे बघ. लई सोचले लेकरानं. त्यात काही विपरीत घडलं नाही हे नशीबच समजायचं आपलं. हेच म्हणायचं. त्यावेळी बी त्यानं लई समजुतीनं घेतलं. कसला बी राग डोक्यात घालून घेतला नाही. या समद्यात मला काय वाटतं सांगू का? आपल्या सुंदरला या समद्यातून बाहेर काढणारी एकच व्यक्ती हाय बघ, आणि ती म्हणजे अक्षरा. तीच हाय जी हे समद खूळ गुंडाळून ठेवल.